मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एका नव्या पक्षाची प्रचंड क्रेज पाहायला मिळतेय। तो पक्ष म्हणजे कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP। सुरुवातीला लोकांनी याला निव्वळ एक गंमत किंवा साधं मीम समजलं होतं, पण अवघ्या 3-4 दिवसातच या डिजिटल पार्टीने इंस्टाग्रामवर तब्बल 1 कोटी म्हणजे 10 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करून एक नवा इतिहास रचला आहे। देशातील लाखो तरुण या मोहिमेला फुल सपोर्ट करत आहेत। पण ही कॉकरोच जनता पार्टी नेमकी आहे तरी काय आणि याची स्थापना कोणी केली हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर हा कोणताही अधिकृत राजकीय पक्ष नसून सोशल मीडियावरील एक जबरदस्त चळवळ आहे। आधी या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया। तर 16 मे 2026 रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानामुळे हे प्रकरण सुरू झालं। एका सुनावणी दरम्यान त्यांनी काही बेरोजगार तरुण झुरळाप्रमाणे म्हणजेच कॉकरोच सारखे व्यवस्थेवर हल्ला करतात, ते कायदा आणि RTI सारख्या यंत्रणांमध्ये घुसखोरी करत आहेत असं म्हटलं होतं। म्हणजेच थोडक्यात काय तर ते तरुणांना कॉकरोच म्हणाले होते। या विधानामुळे देशातील तरुणांचा अपमान झाला आणि त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त झाला। हाच अपमान सहन न झाल्यानं मूळचे छत्रपती संभाजीनगरचे असणारे आणि सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे उच्च शिक्षण घेणारे 30 वर्षाचे तरुण अभिजित दिपके यांनी या संतापाला एक डिजिटल रूप दिलं। त्यांनी थेट कॉकरोच जनता पार्टी नावाने सोशल मीडियावर अकाउंट सुरू केलं आणि या पक्षाची स्थापना झाली। अभिजित दिपके यांना सोशल मीडियाचा मोठा अनुभव आहे, कारण यापूर्वी त्यांनी आम आदमी पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट देखील हँडल केले होते आणि बघता बघता या अकाउंटवर प्रचंड फॉलोअर्स झाले। जेनझी लोक या पार्टीचे सदस्य झाले। आता या डिजिटल ताकदीचा धमाका बघा। मागील 1.5 दशकाहून अधिक काळ सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आणि जगातील सर्वात मोठा पक्ष मानल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीला म्हणजेच भाजपला या कॉकरोच जनता पार्टीने फॉलोअर्सच्या शर्यतीत सहज मागे टाकलंय। जिथे भाजपचे इंस्टाग्रामवर 8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जे की करण्यासाठी त्यांना 14 वर्ष लागली, तिथे या कॉकरोच जनता पार्टीच्या पक्षाने अवघ्या कोणत्याही प्रमोशन न करता किंवा एकही रुपया खर्च न करता 3-4 दिवसातच 10 मिलियनचा टप्पा पार केलाय। भाजपला मागे टाकल्यानंतर या पेजवर एक कडक पोस्ट शेअर करण्यात आली, ज्यात कॉकरोच भाजपचं निवडणूक चिन्ह म्हणजेच कमळ कुरतडताना दिसतंय आणि खाली लिहिलंय, फक्त 4 दिवस लागले, तरुणाईच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू नका। आता या पक्षाचे संस्थापक असलेले अभिजित दिपके यांनी सर्व तरुण लोकांना एक मोठं आव्हान केलं आहे। आता आपण सगळे कॉकरोच भाजपचे फॉलोअर्स कमी करूया असं त्यांनी म्हटलं आहे। थोडक्यात सांगायचं तर सिस्टीमने जेव्हा तरुणांना झुरळ म्हटलं, तेव्हा याच तरुणांनी एकत्र येऊन डिजिटल जगात सत्ताधाऱ्यांना त्यांची ताकद दाखवून दिली आहे। पूर्ण देशभरात सध्या या पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे, पण हा पक्ष पुढे निवडणूक लढवणार का असा देखील अनेकांना प्रश्न पडलाय। पण या पक्षानं जर खरंच निवडणुका लढवल्या तर कदाचित सध्याचे राजकीय पक्ष धोक्यात येऊ शकतात अशी शक्यता सध्या सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे। कारण किमान सोशल मीडियावर तरी सध्या या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। मग तुम्हाला काय वाटतं? न्यायमूर्ती सूर्यकांत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार केलेली कॉकरोच जनता पार्टी खरंच देशामध्ये एक नवा राजकीय पर्याय म्हणून समोर येऊ शकते का? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।